आमचे 10वीचे विद्यार्थी मला विचारतायत की सर मला 10वीचा पेपर कसा जाईल. अरे का घाबरताय सर, इन्स्टंट अकॅडमी एवढं मोठं चॅनल तुमच्यासाठी आहे जे तुम्हाला प्रत्येक पेपरसाठी हेल्प करणार आहे. त्या व्यतिरिक्त काही मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे की जे तुम्हाला परीक्षेसाठी फायदा देतील किंवा एक कॉन्फिडन्स देतील. पहिल्यांदा तुम्ही एक विचार करा की पूर्वी विद्यार्थ्यांना मार्क किती मिळायचे रे, तर 80-90% हे खूप झाले. आत्ताची परिस्थिती काय आहे तर 80-90 हे कॉमन झाले. म्हणजे 10तल्या 7-8 जणांना जर आपण विचारलं तर त्यांना एक चांगल्यापैकी 70-80च्या रेंजमध्ये मार्क मिळाले असतात. अशी का परिस्थिती आहे बघा. तुम्हाला बेस्ट ऑफ 5 आहे म्हणजे तेवढेच 5 विषय करा आणि चांगले मार्क मिळवा, स्कीम काढली. दुसरं काय, इंटरनल मार्क आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हालाही माहिती आहे की काही क्वेश्चन कन्फर्म आहेत ते पेपरला येणारच. पेपर कोणी काढो ते 30% क्वेश्चन पेपरला येणारच आहेत. म्हणजे तुमचे टीचर, तुमचे स्कूलमधले, तुमचे क्लासमधले जे ते क्वेश्चन सांगतायत, मी तुम्हाला खात्रीने सांगतो ते क्वेश्चन रिपीट होतात दरवर्षी. त्याची यादी आम्ही सुद्धा देत आहोत. परंतु काही ठराविक क्वेश्चन आहेत ते 10वीला रिपीट होतातच. त्यामुळे ते परत करा. त्यामुळे पहिल्यांदा घाबरून जाऊ नका. बोर्ड सिस्टीम ही 10वीची आजकाल अशी झाली आहे दुर्दैवानं की मुलांचा रिझल्ट किमान 20% अप करून दाखवतं. आणि हा भ्रमनिरास तुम्हाला 12वीला होऊ शकतो. त्यामुळे आत्ता न घाबरता पहिल्यांदा 10वीवर कसं फोकस करता येईल आणि आपल्याला 95-97 पेक्षा जास्त मार्क कसे आणता येतील याच्यावर जास्त प्रयत्न करा. आणि आपली प्रिपरेशन करण्यासाठी या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओचा फायदा करून घ्या. इन्स्टंट अकॅडमी ॲप JEE, NEET, MST CETच्या प्रिपरेशनसाठी आजच डाउनलोड करा.